सोडतात आणि नंतर आम्हाला कळतं त्याच्यात तथ्य नाही। त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो आपल्याला आता माझे आज दिवसभर कार्यक्रम आहे, दुपारून कुठंतरी आम्ही बोलू। आता काय बोलायचं, आता जर जे काही सांगायचं होतं ते मी आपल्याला सांगितलं। कधी कुठला ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही। पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत, कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो, आम्ही सकाळी 6ला कामाला वेगवेगळ्या व्हिजिट तिथं करत असतो, हे पण आपण सगळेजण पाहता। तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्या बरोबर असतात। त्याच्यामुळं या कुठंच पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजे ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचंच म्हणजे राज्य सरकारचं आहे, ते आम्ही पार पाडतो। काय सनातन आतंकवाद किंवा हिंदू आतंकवाद म्हणा असं पृथ्वीराज दादा म्हणाले। काय आतंकवादाला सनातन आतंकवाद किंवा हिंदू आतंकवाद म्हणा असं पृथ्वीराज बाबा म्हणाले।